नवीन शिकत आहेत त्यांना कटोरीला आकार द्यायला जमत नाही, तर पॉईंट घेऊन राऊंड शेप आकार कसा द्यायचा पहा. रफ कटोरी आपली निघते ती कागदावरती आहे तशी ड्रॉ करायची. दोन्ही साईडला 1.5 इंच अंतर वाढवून घ्यायचं. लाईन ड्रॉ करायची, लाईनीचा मध्य करायचा आणि मध्याच्या खाली 1.5 इंचाचा एक पॉईंट घेऊन हे पॉईंट आहे ते जोडून घ्यायचे. आता गळ्याकडच्या साईडला अर्धा इंचाचा एक पॉईंट घेतला. राऊंड शेप आकार आहे तो मोजून घ्यायचा, त्याचे 4 भाग करायचा. आता 8 इंच इथं मोजल्यानंतर आलं, त्याचं 4 भाग 2-2 इंचावरती केलं. आता पहिला गळ्याकडचा पॉईंट आहे अर्धा इंच, दुसरा पॉईंट आहे ते पाऊण इंच, तिसरा पॉईंट आहे तो 1 इंच आणि हा चौथा पॉईंटवरती मी 1.25 इंचावरती पॉईंट घेतला आणि हे सगळे पॉईंट आहेत ते असे जोडून घ्यायचे. परफेक्ट असा आपल्याला राऊंड शेप आकार देता येतो. आय हुक पट्टीकडे 1/2 इंच अंतर घ्या, दोन्ही पॉईंट जोडून घ्या. जसं ड्रॉईंग केले त्या पद्धतीनं कटिंग करा. टोकं एकमेकावर ठेवा, बंद भाग तिकडून 1.5 इंच आणि उंची टक्सची 2.5 किंवा 2.25 इंच घ्या. ही सोपी पद्धत आवडल्या चॅनेलला सबस्क्राईब, व्हिडिओ लाईक नक्की करा.